नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. शेत रस्त्याच्या वादातून अॅट्रॉसिटी आणि लूटमारचे गंभीर गुन्हे. मंद्रुप पोलिसात खळबळ. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे गावात शेतरस्त्याच्या कारणावरून 2 गटात मोठा राडा झाला असून मंद्रुप पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वादात एका बाजूने जातीयवाचक शिवीगाळ अॅट्रॉसिटी तर दुसऱ्या बाजूने बंदुकीचा धाक दाखवून 5 लाखांच्या दागिने चोरीचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माळकवठे येथील माजी सरपंच उमेश वाघमारे यांनी तक्रार दिली की माझ्या शेतातून रस्ता नाही, त्यामुळे येथून जाऊ नका असे म्हटल्याच्या रागातून गावातील चौघांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मंद्रुप पोलिसांनी महादेव बगले, बाबू बगले, कल्लप्पा बगले आणि डोकडे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या बाजूचा धक्कादायक आरोप या घटनेला काही वेळ उलटत नाही तोच महादेव बगले आणि माजी सरपंच उमेश वाघमारे यांच्या कुटुंबावर प्रति आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. बगले यांच्या तक्रारीनुसार उमेश वाघमारे, सुनंदा वाघमारे, जगदीश वाघमारे आणि भावड्या वाघमारे यांनी त्यांना चक्क बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. पोलीस तपासाकडे लक्ष. एकाच घटनेने 2 वेगळे पैलू समोर आल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. रस्ता वादातून सुरू झालेला हा वाद आता गंभीर वळणावर पोहोचला असून खरंच चोरी झाली की हा दबाव टाकण्यासाठी केलेला बनाव आहे याचा तपास मंद्रुप पोलीस करत आहेत. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज. संपादक गुरुदादा गायकवाड. पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.